सेवा हक्क दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणावर जिल्हाधिकाऱ्यांचा भर. सेवा हक्क दिन उत्साहात साजरा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राठोड यांनी नागरिकांच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीनं काम करणं हे प्रत्येक शासकीय यंत्रणेचं कर्तव्य असल्याचं सांगितलं. अधिकाधिक सेवा कमी कागदपत्रांमध्ये जलद आणि पारदर्शक पद्धतीनं नागरिकांना उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात सेवा वितरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार सर्वसाधारण नेताजी सगट, गडिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके, पन्हाळा नायब तहसीलदार संजय वळवी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा व्यवस्थापक जयंत पाटील, वरिष्ठ अभियंता गजानन दीपंकर, आपले सरकार केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक संदीप पाटील, सेवाचालक केंद्रप्रमुख परशुराम केशव सरपाले, प्रशांत प्रदीप सिंहासने आणि जुबेर हरून मुजावर यांचा यामध्ये समावेश होता. उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी लोकसेवा हक्क अधिनियमातील विविध तरतुदी सादरीकरणाद्वारे स्पष्ट करत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्य पालनाची शपथ दिली. डिजिटल माध्यमांचा वापर करून नागरिकांना विहित वेळेत आणि पारदर्शक सेवा देणं हा या अधिनियमाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक तहसीलदार नाथाजी सगट यांनी केलं. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी सूत्रसंचालन केलं. उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले आणि तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.